नमस्कार मंडळी, आज आपण बघणार आहोत मसूरच्या डाळीची सुकी भाजी। त्यासाठी मी इथं अर्धा कप मसूर डाळ स्वच्छ धुवून 1 तास भिजवून घेतली। त्यानंतर मी फोडणीसाठी जिरे, मोहरी, हिंग, कढीपत्ता आणि बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो घालून मऊ असे होईपर्यंत परतून घेतले। त्यानंतर अर्धा चमचा हळद, 1 चमचा धने पावडर, अर्धा चमचा गरम मसाला, 2 चमचे मी इथं काळा घरचा मसाला घालून तो देखील परतून घेतला आणि त्यानंतर भिजवलेली डाळ घालून चवीनुसार मीठ घालून झाकण लावून 7 ते 8 मिनिटं शिजवून घेतली। ही डाळ किंवा ही भाजी अतिशय सोपी व झटपट आहे व चवीला एकदम सुंदर लागते। अशा पद्धतीने 5 ते 6 मिनिटं वाफ काढून झाल्यानंतर भाजी आपली व्यवस्थित अशी शिजली आहे। वरून अशी थोडीशी कोथिंबीर घालून घेऊयात। तयार झाली झटपट अशी मसूर डाळाची भाजी। ही तुम्ही भाकरी, चपाती किंवा तोंडी लावण्यासाठी पण जेवू शकता। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा।